वार्तांकन रोखठोक बातमी। संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे राजकीय लक्ष वेधून घेणाऱ्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी राजकीय बुद्धिबळावर आपला दबदबा सिद्ध केला आहे। आमदार दिलीप सोपल पुरस्कृत बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी आणि माजी सभापती संजय सोपल बारबोले गटाला देत धक्का देत राऊत यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास आघाडीनं 18 पैकी 18 जागा जिंकून ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे। हा विजय म्हणजे बाजार समितीवर राऊत गटाच्या सत्तेची हॅट्रिक ठरली आहे। नगरपालिका निवडणुकीचा निकाल पुढे ढकलल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते। राजेंद्र राऊत आणि आमदार दिलीप सोपल यांच्या गटात ही लढाई अत्यंत चुरशीची ठरली। रविवार 7 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात शेतकऱ्यांनी आणि मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवत 96.48% विक्रमी मतदान केले। आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या क्षणापासूनच राऊत गटाच्या बाजूने कौल येत असल्याचं चित्र स्पष्ट झाले। 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातील 2 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या। उर्वरित 16 जागांसाठी झालेल्या मतदानात राऊत गटाच्या उमेदवारांनी मोठ्या फरकानं विजय मिळवला। बळीराजा विकास आघाडीचा निकाल 100% स्ट्राईक रेट राखत राऊत गटानं बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवली, ज्यामुळे विरोधकांचे परिवर्तन करण्याचं स्वप्न धुळीस मिळालं। काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या राजेंद्र राऊत यांच्यासाठी बाजार समितीचा हा निर्णय कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे। हा केवळ बाजार समितीचा विजय नसून बार्शीच्या ग्रामीण आणि सहकारी राजकारणावर राऊत गटाचं असलेलं अट्टल वर्चस्व सिद्ध करणार आहे। वैराग भागातील कार्यकर्त्यांनी हा विजय एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला। माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर, माजी सभापती मकरंद निंबाळकर, नगरसेवक वैजनाथ अदमाणे, अरुण सावंत, मेजर जगन्नाथ अदमाणे, बाबासाहेब रेड्डी यांच्यासह असंख्य समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर आणि गुलालांची उधळण करत विजयोत्सव साजरा केला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।